नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, हिंदू धर्मात मुलांना आनंद देणारी मानली जाणारी ही पुत्रदा एकादशी 2025च्या शेवटच्या दिवशी सुरू होईल आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पूर्ण होईल. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाचे हे पवित्र एकादशी व्रत यशस्वी करण्यासाठी पूजा कशी करावी, पुत्रदा एकादशी व्रताची योग्य पद्धत, उपाय आणि धार्मिक महत्त्व हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सनातन परंपरेत भगवान श्री विष्णूच्या आशीर्वादाचा वर्षाव करणारे मानले जाणारे एकादशी व्रत वर्षाच्या शेवटी 30 आणि 31 तारखेला ठेवले जाईल. वैष्णव परंपरेशी संबंधित भाविक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 तारखेला हा उपवास सुरू करतील आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पवित्र वेळी उपवास सोडतील. नियम, महत्त्व आणि उत्तम उपाय याबद्दल तपशीलवार आपण जाणून घेणार आहोत. मुलांचे सुख, समृद्धी आणि त्यांचे सौभाग्य वाढविणारे पुत्रदा एकादशी व्रत करण्यासाठी साधकाने या व्रताच्या एक दिवस आधी म्हणजेच दशमी तिथीच्या संध्याकाळपासून या व्रताच्या नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली पाहिजे आणि सूर्यास्तानंतर भोजन करू नये. पुत्रदा एकादशीचे व्रत करणाऱ्या साधकाने सकाळी सूर्योदयापूर्वी उठून शरीराने आणि मनाने शुद्ध व्हावे. शक्य असेल तर या दिवशी गंगेत स्नान करावे. जर तुम्ही गंगेच्या काठावर जाऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या घरात आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून आंघोळ करू शकता. हिंदू मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी साधकाने श्रीहरीला प्रिय असे पिवळे वस्त्र परिधान केले पाहिजे आणि पूजेत पिवळी फुले, पिवळ्या मिठाई इत्यादी अर्पण केल्या पाहिजे. स्नान आणि ध्यानानंतर सर्वप्रथम श्रीहरीचे रूप समजल्या जाणाऱ्या या भगवान श्री सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे. यानंतर पुत्रदा एकादशीचे व्रत विधीनुसार करण्याचा संकल्प करावा. पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या दिवशी साधकाने आपल्या उपासनागृहावर किंवा ईशान्येकडील कोपऱ्यात पिवळे वस्त्र पसरून भगवान विष्णू किंवा मूर्ती किंवा बाळ गोपाळाचे चित्र स्थापित करावे आणि त्यांच्या विधीनुसार गंगाजल, पिवळे चंदन, केशर, फुले, धूप, दिवा, फळे, मिठाई यांची पूजा करावी. श्रीहरीला विष्णुप्रिया नावाची तुळशी अर्पण करेपर्यंत आपल्या एकादशीच्या व्रताची पूजा अपूर्ण आहे. परंतु एकादशीच्या दिवशी त्याची पाने तोडू नये हे लक्षात ठेवावे. अशा परिस्थितीत एकादशीच्या उपवासाच्या एक दिवस आधी त्यांची पाने तोडून घ्यावीत. विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर एकादशी व्रताची कथा सांगितली पाहिजे किंवा ऐकली पाहिजे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अधिकाधिक जप तुळशीच्या माळेने करावा. पुत्रदा एकादशीच्या उपासनाच्या समाप्तीनंतर श्रद्धेने आरती करावी आणि प्रसाद वाटून स्वतः घ्यावा. लक्षात ठेवा की या उपवासात अन्न ग्रहण केले जाऊ नये. जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी या दिवशी भात आणि तामसिक पदार्थाचे सेवन करू नका. पुत्रदा एकादशीचे व्रत शिस्तीपूर्वक ठेवून दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला शुभ मुहूर्तावर स्नान आणि ध्यान करून हा उपवास श्रद्धेने करावा. देवी लक्ष्मीचे रूप समजल्या जाणाऱ्या तुळशीच्या दुधातून तयार केलेला शुद्ध देशी तुपाचा दिवा पेटवावा आणि तिला 11 वेळा प्रदक्षिणा घालावी. पुत्रदा एकादशीच्या व्रताचे पुण्य प्राप्त करण्यासाठी जेव्हा तुम्ही हे व्रत सोडता तेव्हा तुम्ही आपल्या क्षमतेनुसार एखाद्या ब्राह्मणाला फळे, अन्न, वस्त्रे, द्रव्ये इत्यादी दान करणे आवश्यक आहे. पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या दिवशी संध्याकाळी श्रीहरीच्या उपासनेत शंख वाजवावा आणि दक्षिणेकडील शंख असेल तर त्यात पाणी भरून श्रीहरीला अभिषेक करावा. पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या दिवशी श्री विष्णू सहस्त्रनाम किंवा संतान गोपाल स्तोत्राचे पठण करून मुलांच्या सुखाचे आशीर्वाद प्राप्त करावे. पुत्रदा एकादशीचे धार्मिक महत्त्व हिंदी मान्यतेनुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला विधी केल्याने निपुत्रिक लोकांना संतान सुख मिळते, तर ज्यांना मुले आहेत त्यांना सुख आणि सौभाग्य मिळते. हे व्रत
सर्व प्रकारच्या शुभ फळांनी मुलांना समृद्धी प्रदान करते. पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या पुण्य प्रभावामुळे मुले आपल्या आई-वडिलांची सेवा करून त्यांना सर्व आनंद देतात. पुत्रदा एकादशीचे व्रत साधकाला अश्वमेघ यज्ञाप्रमाणेच पुण्य देऊन सर्व प्रकारच्या पापांपासून आणि दोषापासून मुक्त करते. या व्रताच्या पुण्य प्रभावामुळे साधक सर्व सुखांचा उपभोग घेतो आणि शेवटी त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.